हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी ना असं छानसं ऊन आलं होतं खिडकीतून आणि इथे बघा माझा स्वयंपाक वगैरे सर्व आवरला होता. आणि आता स्वयंपाक आवरला म्हटल्यावर किचन ओट्यावरचा राडा बघा, माझा इतका सारा राडा पडला होता आणि आता तो सर्व मला आवरायचा होता. मग सकाळी सकाळी ना असं छान ऊन पडलं होतं. म्हटलं आता इतकी छान ऊन पडले, थोडंसं गॅलरीमध्ये रिलॅक्स व्हावं, कारण लेकरांचं टिफिन वगैरे झाल्यावर सकाळी सकाळची गडबड खूपच असते. ती गडबड झाल्यावर आपण थोडंसं रिलॅक्स होतो. आणि आता इथे ना मग सर्व आवरून घेतलं, किचन ओटा वगैरे आवरून घेतला, भांडे घासून घेतली आणि आता इथे म्हटलं आता झाडझूड करून घ्यावी, कारण घरात ना झाडझूड झाल्याशिवाय फ्रेश वाटतच नाही. एकदा झाडून फरशी पुसली ना तर मग फ्रेश वाटतं. आणि सकाळी सकाळी ना थोडंसं डीप क्लीनच करतो आपण, म्हणजे डबे वगैरे थोडेसे काढून खाली त्याचं झाडून घेतो. आणि सर्व झाडून घेतल्यावर ना मग कानाकोपऱ्यात कुठं कचरा राहिला असेल तर तो निघूनही जातो आणि आता मुंग्या वगैरे होत नाहीत दिवसभरही. आणि डीप क्लीन एकदा झाल्या ना सकाळी सकाळी तर घर फ्रेश वाटतं, दिवसभरही छान वाटतं. आणि घरात ना सकाळी सकाळी क्लिनिंग केली ना कसं शांत वातावरण प्रसन्न होऊन जातं, आपल्या मनालाही चांगलं वाटतं. आणि घरात असं म्हणतात की लक्ष्मी पण नांदते घरात जर क्लिनिंग वगैरे स्वच्छता असेल तर. आणि मग काय म्हणून मग मस्त असं घेतलं, पण मला करायला जावं एक आणि होतं एक, असंच होतं माझ्यासोबत काही. बघा इथे ना मग देवाचे तांदूळ काढून ठेवले होते गाईला चारण्यासाठी, तर मग गाईला देण्याच्या आधीच ना मग माझ्यापासून ह्याकडून असं हे सांडून गेले. मग काय ते आता भरून घेतले. आणि आता भरून घेतल्यावर बघा इथे न असं इतका राडा पडला होता. आता इथे सर्व तेही खालून म्हटलं झाडून वगैरे घ्यावं, तर ते करण्यासाठी गेले आणि इथे तांदूळ सांडून घेतले. मग काय आता ते भरून घेतले आणि कापणीत टाकून ठेवले. म्हटलं आता डबल तर आपल्यासोबत सांडणार नाही, असं होणार नाही म्हणून. मग असं हे काम झाल्यानंतर ना असं इथे ना माझं लहान बाळ झोपलं होतं, त्यामुळे ना मग माझं असं काम हळूहळू चालू होतं. नाहीतर मग तो असल्यावर माझ्याजवळ त्यालाच घेऊन बसावं लागतं, नाहीतर मग त्याच्यासोबत खेळावं लागतं. आता ना म्हणून मग असं छोटं मोठं काम म्हटलं आता घरातली पटपट करून घ्यावं, मग ते उठल्यावर तर काहीच करू देणार. आणि इथे बघा आता दुपारी ना असं छान याला मांडीवर घेऊन शेंगा फोडायला घेतल्या. मला झोपला होता म्हणून मग बाकीचे कामही झाले, पण आता ना मग आता त्याला घेऊनच करावं लागतात बाकीचे कामं राहिलेले. आणि आता ना गुढीपाडवा आलाय जवळ, म्हणून शेंगदाणे वगैरे करून ठेवा म्हटलं, कारण गुळाच्या पोळ्या वगैरे लागतात गुढीपाडव्यासाठी. मग काय अशा छान शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे करण्यासाठी ना मस्त असं घेतलं शेंगदाणे फोडायला. आणि इथे बघायचं रडणं पडणं चालूच आहे. मग त्याला ना मांडीवर घेतलं की असं रडावं लागतं, लाड कर म्हणून माझा. मग काय त्याचा लाड पण केला. आता असं त्याचा लाड केला तर बरं आहे, नाही तर मग हे असं किरकिर चालू असते आमची, माझा लाड कसा करत नाहीस म्हणून. आणि मला वाटलं त्याला खाली लागलंच असं, पण असं काही लागलं नव्हतं. असं गेला आजचा दिवस.